धाराशिव जिल्ह्यातल्या आश्रमशाळेचाही विदारक वास्तव समोर आलंय। होर्टी येथील दिव्यांग अस्थिव्यंग निवासी शाळेचं विदारक चित्र समोर येत आहे। म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्नधान्य आहे आणि तिथे दुर्गंधीचं साम्राज्य आहे। शाळा प्रशासन आणि संस्था चालकाचं याकडे अक्षम्य दुर्लक्ष होतंय। विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या वर्गखोल्यातच सिमेंटची पोती आणि शाळेतली रद्दी ठेवण्यात आली आहे। विद्यार्थ्यांना जेवण मिळत नाहीये, ताटात अन्न नसल्याचा प्रकार समोर येत आहे। दिव्यांग मुलांचं चित्र कॅमेऱ्यात कैद झालंय आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय। याचाच आढावा घेतलेला आहे आमचे धाराशिवचे प्रतिनिधी आप्पासाहेब शेळके यांनी। राज्यभरातल्या आश्रमशाळांचं हे विदारक चित्र सध्या समोर येत आहे। धाराशिवमधल्या या आश्रमशाळेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय। जनावरांच्या गोठ्यात, गाई म्हशींच्या गोठ्यातच या विद्यार्थ्यांचं अन्नधान्य ठेवलेलं आहे, तेही असं सडलेल्या अवस्थेत आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ताटात सुरक्षित अन्नही मिळत नाहीये आणि त्यांची राहण्याची त्यासोबतच शिक्षणाचीही व्यवस्थित सोय झालेली नाहीये आणि त्यामुळे विदारक वास्तव समोर आलंय। होर्टी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिव्यंग शाळेत आपण आहोत आणि या शाळेची ही दुरावस्था आपण पाहतोय। खरं तर इथं अस्थिव्यंग जी मुलं आहेत ती शिकायला आहेत, निवासी शाळा आहे, मात्र या शाळेमध्ये अक्षरशः इमारतीची पूर्णपणे दुरावस्था आहे। ज्या वर्गात ते शिक्षण घेतात त्या ठिकाणी सिमेंटचा बांधकाम साहित्याचा साठा ठेवण्यात आलेला आहे। दुसरीकडं जिथं ते त्यांचा खाण्याचं अन्नधान्य आहे अक्षरशः म्हशीच्या गोट्यामध्ये ते ठेवलेलं आहे आणि बाजूला प्रचंड दुर्गंधी आहे। खरं तर स्वच्छता असणं अपेक्षित होतं। इथं मुलं राहत आहेत, शाळा आहे, मात्र खूप मोठ्या प्रमाणात इथं दुर्गंधी पाहायला मिळते। हो, या मुलांच्या अन्नधान्य देखील म्हशीच्या गोट्यात ठेवलेलं आहे। कसं शिकतायत ही मुलं? ही कधी त्यांना स्वच्छ वातावरण मिळणार आहे, स्वच्छ अन्नधान्य मिळणार आहे? ते तात्पुरतं ठेवलेलं आहे सर, ते बांधकाम चालू असल्यामुळं तात्पुरतं ठेवलेलं आहे। प्रचंड घाण आहे, का बरं असं? नाही, असं होऊ नये आणि याच्या पुढे ते होणार नाही। आजच मी ते अन्नधान्य शिफ्ट करायला लागलो आजच। आता बाकी कसं आहे, बांधकाम समोर चालू आहे आणि मी शासनाचा एकही रुपया भाडं घेत नाही, अशीच इमारत बांधून दिली आहे। आता याच्या पहिले म्हणजे लवकरात लवकर 1 महिन्याच्यात ही सगळी व्यवस्था करून घेणं। शिक्षणाबद्दल आता ते तुम्ही म्हणाल प्रत्येक वर्गात काही सिमेंट नाही आहे, तिथं सिमेंट ठेवलं मान्य आहे, ते बांधकाम चालू आहे म्हणून ठेवलंय, पावसाळ्याचे दिवस आहेत। बाजूलाच बघितलं तर घाण प्रचंड दिसतीये, गोट्यामध्ये अन्नधान्य, कसं आहे बरं, मुलं इकडे ते बघतो मी आता कर्मचाऱ्यावर कशा पद्धतीने हे करायचं ते बघतोय मी आणि त्या पद्धतीने अगदी 2-3 दिवसात करून घेतो मी, स्वच्छता करून घेतो आता। खरं तर आता हे माध्यम आल्यानंतर संस्था चालक सांगतात की पुढच्या 2-3 दिवसामध्ये मी सगळी व्यवस्था पूर्ववत करून घेतो। मात्र प्रश्न हाच आहे की गेल्या कित्येक दिवसापासून ही मुलं गोट्यात त्यांचं अन्नधान्य ठेवलेलं खात आहे, आजूबाजूला म्हशीचा तबेला आहे, सुरक्षेचा प्रश्न आहे, याला जबाबदार कोण? आप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव।